बसू शकतो. कारण हे लोक म्हणतात बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे. तुमचा विश्वास आहे का? बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे, विश्वास आहे का तुमचा? नसेल तर सांगा मला, विश्वास आहे? हे लोक म्हणतात बुद्ध विष्णूचा अवतार आहे. जर विष्णूचा अवतार आहे बुद्ध तर मग जय भीम, जय भीम. या दादाकडून माझ्या पोराकडून 200 रुपयाची भेटायला खूप खूप धन्यवाद. म्हणून म्हणायचं आहे की बुद्ध विष्णूचा अवतार आहे. जर बुद्ध विष्णूचा अवतार आहे, जे म्हणतात त्याच्या घरी बुद्ध काय दिसत नाही मग? हो ना, बुद्ध दिसायला पाहिजे ना त्याच्या घरी. जर विष्णूचा अवतार आहे म्हणून पायाला भिंगरी लावणारा कसा बसू शकतो? तुमचे दुःख पाहून तो कसा हसू शकतो? दादासाहेब, अवतार नाकारणारा बुद्ध विष्णूचा अवतार कसा असू शकतो? विष्णूचा अवतार कसा असू शकतो? विष्णू अवतार कसा असू शकतो? एवढा जांभूळकर, वैभव भैसार यांच्याकडून 200 रुपयाचे भेटायला मला खूप खूप धन्यवाद. जहाँ तुमने किया है बसेरा, जहाँ तुमने किया है बसेरा, करो महामोनी मुक्त हमारा. अत्याचार होते. 2006 मध्ये खैलांची घडली कशामुळे? तुमच्या लाचारीमुळे. तुम्हाला असं वाटतं लोकांचं काय लेनदेन नाही, आपलं पोट भरत आहे ना, दुनिया जाय उधर भाड में हमें क्या. त्याच्यामुळे आमच्या समाजावर असे अन्याय अत्याचार होता. 2006 मध्ये जेव्हा खैलांची घडली, जेव्हा विलासराव देशमुख आज हयात नाही, नागपूरला आले आणि भोत मांगेच्या हाती 5 लाखाचा चेक दिला. माझं त्यांना एवढं म्हणणं होतं का 5 लाखाचा चेक देण्याच्या ऐवजी आम्हाला एवढं आश्वासन दिलं असतं का त्या नराधमांना आम्ही फाशी दिल्याशिवाय राहून आम्हाला लय बरं वाटलं असतं. पण त्यांनी आमच्या माय बहिणीची किंमत फक्त 5 लाख रुपये लावली. मी आव्हान करतो पूर्ण मंत्रिमंडळाला, ज्यांनी आमच्या माय बहिणीवर अन्याय अत्याचार केला त्यांच्या माय बहिणी आमच्या जेबीवाल्यापाशी आणून द्या, आम्ही 7 लाख रुपये देतो. प्रल्हाद नामदेव जांभूळकर यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली. पण त्यांनी त्यांच्या माय बहिणी जरी आमच्यापाशी आणून दिल्या तरी हे बाबासाहेबाचं रक्त आहे. तिला बहीण मानतील, साडी चोडी घेतील आणि तिच्या घरी नेऊन देतील. हे आम्हाला बाबासाहेबांना शिकवलं. क्योंकि हौसले हमारे कभी टूटेंगे नहीं, हम एक रहेंगे कभी फूटेंगे नहीं. हम उस आंबेडकर की औलाद है, कभी किसी माँ बहन की इज्जत लूटेंगे नहीं, कभी किसी माँ बहन की. राजा अशोक सम्राटने 84,000 विहार बांधले होते. कोणाकोणाला
माहिती आहे का? हात वर करून सांगा मला. राजा अशोक सम्राटनं 84,000 विहार बांधले होते, पण 84,000 विहार पैकी आम्हाला 84 विहार दिसत नाही. सगळेचे सगळे हरामखोरांनी गिटकून टाकले. हो. सर्वांचे सर्व 84,000 विहार गिटकून टाकले. म्हणून म्हणायचं आहे, काशी मथुरा व बालाजी हमारा, काशी मथुरा व बालाजी हमारा, काशी मथुरा व बालाजी हमारा, बनवाया अशोकाने ये सारा. वो दिन आ जाएगा. मरायचं असेल तर समाजासाठी मरा, मरायचं असेल तर देशासाठी मरा, मरायचं असेल तर बाबासाहेबांच्या संविधानासाठी मरा, बाबासाहेबांच्या नावासाठी मरा. अशी हिजळण्यासारखी मरू नका, मर्दासारखी मरा. कारण बाबासाहेबांना कोल्याची नाही वाघाची औलाद पैदा केलेली आहे आणि ते वाघाचे वाघ आम्ही आहोत. म्हणून जगायचं असेल तर आम्हाला कसं जगायला पाहिजे. कारण तुम्हाला माहिती आहे, जय भीमताई त्या बात आहे, भीमाची वाघीण एकच उठून आली बा. खूप खूप धन्यवाद. तुम्हाला माहित आहे 14 जानेवारी नाम विस्तार दिन कोणाकोणाला माहित आहे इथं? औरंगाबाद, ज्यांना आता आम्ही संभाजीनगर असं म्हणतो. औरंगाबाद नाम विस्तार दिन 14 जानेवारीला असते आणि 1994 मध्ये बाबासाहेबांचं नाम त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ नाव मिळालं. कोणाकोणाला माहित आहे? हातावर करून सांगा मला. माहित आहे ना? एका बाकीचे वाचत जाऊ माय मावल्यांनो. खरंच तुमच्या समोर डोकं फोडाव तर त्या रक्तानं तुम्हाला लाल करावं असं मला वाटून राहिली. कारण मी बाबासाहेबांच्या विचारांना पेटलेली गायिका आहो. मला ते असं बसून आणि ते तुम्ही मेल्या मोठ्यासारख्या बसले आहे, मी आली आपली काही गायलं आणि पैसे घेतली गेली. पैशासाठी गाणारी अंजली भारती नाही. कारण माझ्या सगळ्या समाजात जर कोणती रिचेस्ट आणि सगळ्यात श्रीमंत गायिका असेल तर ते म्हणजे फक्त आणि फक्त अंजली भारती. कारण माझ्या समाजाने एवढा प्रेम आहे, एवढा आदर आणि एवढा मान, एवढा सन्मान दिलेला आहे मला की माझ्यासारखी महाराष्ट्राच्या पुऱ्या भारतात श्रीमंत गायिका नाही. एवढी श्रीमंत आहो मी. पैशासाठी गाणारी अंजली भारती नाही. कारण मला वाटते मी जो बाबासाहेब वाचला, जो मी बुद्ध वाचला, तो माझ्या समाजापर्यंत पोहोचला पाहिजे. जेव्हा नाम विस्तार दिनासाठी लढा लढले 1994 मध्ये बाबासाहेबांचं नाव मिळालं, त्याच्यासाठी किती लोक शहीद झाले. पोचीराम कांबळे एक मातान समाजाचा व्यक्ती शहीद झाला. कारण गौतम वाघमारे किती लोक शहीद झाले. पोचीराम कांबळे मातान समाजाचा जय भीम म्हणत होता म्हणून त्याचे दोन्ही हात कापले. जय भीम म्हणू नको, नाही तर तुम्ही दोन्ही पाय कापत तरी पोचीराम कांबळे जय भीम म्हणत होता. पोचीराम कांबळेचे दोन्ही पाय कापले तरी पोचीराम कांबळे जय भीम म्हणत होता. मनवादी लोक बोलले आता तरी जय भीम म्हणू नको, नाहीतर तुझं डोकं कापू, तुझी गर्दन कापून तुला या सरणावर लेटू आणि अंगाडब्बीची काळी टाकून तुला भडकून देऊ. पण पोचीराम कांबळे बोलला, अरे मला तुम्ही पूर्ण कापून टाका आणि सरणावर लेटवा, त्याला अंगाडब्बीची काळी लावा, जो त्याच्यातून ज्वालामुखी निघेल त्याच्यामधून सुद्धा निघेल. जय भीम. विचार करा, मराचा शौक असेल तर असं मरा. आमचे पोरं मरतात पोरीसाठी. पोरीनं फोन नाही उचलले तर आमची पोरं आत्महत्या करतात. पोरीनं कोणा धोका दिला तर आमची पोरं आत्महत्या करतात. अरे पोरीनं धोका दिला दुसऱ्या पोरी जीव देत नाहीत. कारण हे सोडलं तर त्या दुसऱ्या पाहतात जाय तिकडे बाप ते म्हणते काय ते मागे लागत नाही. आणि आजकाल पोरीला लफडे करायला वेळ नाही. ते ना शिकून सवरून मोठ्या होऊन राहिल्या. पोराच्या बरोबरीत पोरापेक्षाही सिनियर होऊन राहिल्या. 30-30, 35-35 वर्षाच्या होईपर्यंत लग्नच करून नाही राहिल्या. आणि पोरायचं कसं पोरीनं फोन नाही उचलला तर मग पोरीनं फोन नाही उचलला का मग पोट्ट्यापाशी काय ऑप्शन नसते काही. आमच्या पार्टीत आहे एक तसं पोट्ट आहेच काय. आमच्या पार्टीत आहे एक तर ढोलकवालं ढोलकीचं आहे की ते तसं उभा रे आमच्या पार्टीत. हा पोरीनं फोन नाही उचलला का पैसे असले का बियर पिते आणि पैसे नसले का मग गावऱ्या नाही चालते. पांढरी पंचा तरी चालते मग करावं गड्या. हा एवढं तेवढं लो काम नाही म्हणते. देशी नाही, इंग्लिश नाही का, इंग्लिश. हा बियर नाही तर इंग्लिश. मग पेलो का मग जायचं. आमच्या इथे एक शुक्रवार तलाव आहे. पोरीनं फोन नाही उचलला काय तलावात जाते, असे पाय टाकते, तिथून मेसेज करते, फोन उचलतं का तलावात थोडी टाकू, फोन उचलतं का तलावात थोडी टाकू. मग ते काय फोन उचलत नाही. मग म्हणजे तिच्या मायबीन तिची माय लय बदमाश आहे. तिची माय तिला फोन नाही उचलू देत असं. मग काय करते, तिला मेसेज करते. आता तुम्हाला माहिती आहे पिल्लू, आता आम्ही पाहिले होते बाई, म्हशीची पिल्ले, गाईची पिल्ले, बकरीची पिल्ले, डुकराची पिल्ले, आता माणसाची पिल्ले झाली पिल्लू. आणि आता ते एक नवीनच फॅशन झाली
काय सांगू तुम्हाला, पोरी बारीला वेळ नाही लफडे करायला. हा, हा. पोरी लफडे करत नाहीत. आता पोरीचे लफडे बंद झाले, बायकाचेच लफडे चालू झाले. बापा. जियो. आता एक खरं बोलू नये का दादा, चिवर घेऊन आली ना, जे खरं आहे ते बोलायला लागेल की नाही. बोलाच लागते. आणि तुम्हाला माहित आहे माझ्या बोलण्यामध्ये 100% सच्चाई आहे म्हणून. आहेच. हा, पोरीला आता वेळ नाही, बायाचेच लफडे चालू झाले. पोरगी पाहिली, बाई पोट्ट पाहिलं काही आमचं ढोलक आलं 25 वर्षाचं, बायको पाहिली तर 40 वर्षाची. ते सवा टाकून. हा हा, आणि तिला पिल्लू, आणि नवरा घराच्या बाहेर गेला का जाते 2 चॉकलेट घेऊन. तिचं लहान पोरग दिसलं एखादं राहतेच बायाले पोरं. राहते. हा, आणि तिच्या संग दोस्तांना लावासाठी 2 चॉकलेट घेऊन जाते. असं. वहिनी बाबू आहे का घरी, वहिनी, आणि दिले 2 चॉकलेटा. वहिनी तुम्ही किती सुंदर दिसता. असं. आणि वहिनी काय म्हणते, बापूजी तुमचे भाऊ तर मला विचारतच नाही, घरी राहत नाही. मग हा काय म्हणते, बापा वहिनी कमाल झाली, तुमच्यासारखी बायको जर मला भेटली तर मी तर घर सोडून बाहेरच जात नाही. तिले काय वाटते, हा लय शरीफ आहे. तिले का माहिती, हरामखोराची बाहेर न्यायची लायकी नाही म्हणून घरातच लग्गा लावून राहिला रे. तिले वाटते हा लय चांगला आहे की नाही. हे असं झालेलं आहे आमच्या समाजाची दुर्दशा आहे. काय करावं, वाचायला वेळ नाही आम्हाला, नाचायला वेळ आहे आम्हाला, आणि लफडे करायला वेळ आहे. असं बोललं तर मायांजली भारती काही बोलते, म्हणते काय बाबासाहेबाच्या मंजूर असं बोलणं. जे खरं आहे ते बोलू नये का, बोलू नाही. जे खरं आहे ते, चिवर घेऊन आली 3 महिन्याचा, आजही खोटं बोलू का, जे डोळ्यानं पाहिलं ते बोलायला लागेल ना मला, बरोबर की नाही. म्हणून म्हणतो माय मावल्यांनो, तुम्हाला जर खरंच तुमच्या जीवाचं सोनं करायचं असेल तर बाबासाहेबाला फॉलो करा, बुद्धाला फॉलो करा. काही पडलं नाही याच्यामध्ये. हे लफडे लुफडे गावखेड्याच्या बाया तशा नसतात. गावखेड्याच्या बायाला इज्जतदार असतात, मला माहिती आहे. त्या एका साडीवर दिवस काढतील नाही, मला गॅरंटी आहे. शहरातल्या बायाला ऐकलेल्या असतात. शहरातल्या आता गावामध्ये येऊन लागली थोडी तिकडली वसाड. हा, आता असं आहे, मी कशाला आरशात पाहू ग, मी तर माझ्या रूपाची राणी ग, नाही का. नाही, गावखेड्यातल्या बाया तशा नसतात, शहरातल्या बाया ऐकलेल्या असतात. शहरात काय असते माहिती का, नवरे गेले कामाले का, ह्या ज्या बाया रिकाम्या असतात खाली दिमाग शैतान करा, ज्या रिकाम्या असतात त्याईले लय आठवते. नवरा माया बोलत नाही, नवरा माया बोलत नाही. जराशी बाहेर जाऊन पाय, या बाया निंदाले जातात, कामाले जातात, याच्यासारखी जरा लाल करून पाय तुम्ही, मग काय कशी तुला आठवण येते नवऱ्याची. हो, इमानदारीच्या नावाने. जहाँ तुमने किया है बसेरा, जहाँ तुमने किया है बसेरा. अरे गेलं की काय रे तुला, करो महाबली मुक्त हमारा, फिर से वो दिन आ जाएगा कि कपड़ा ना मिलेगा तुम्हारे कफन के लिए. कफन के लिए क्यों? पाणी देऊ काय? गेलं का रे बाबा. क्यों मरते हो एक लड़की के लिए, 2 गज कपड़ा ना मिलेगा तुम्हारे कफन के लिए. अरे मरने का शौक है तो मरो अम्बेडकर के मिशन के लिए. ये लड़कियां भी दुपट्टा फाड़ देंगी तुम्हारे कफन के लिए, ये लड़कियां भी दुपट्टा फाड़ देंगी. मला काहीतरी मच्छर. तुम्हाला माहिती आहे आमच्या बौद्धगयावर भटब्राह्मण शिंडीवाले सगळे तिथं कब्जा करून बसलेले आहे. आता तुम्ही बौद्धगयाला गेले का कधी एवढ्यामध्ये? मी गेली, जेव्हा अनशन चालू होतं मी जाऊन आली. आता त्यांनी काय केलं, बुद्धगया आतमधलं जे आहे ना परिसर, त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे हजारो मूर्त्या आहे भगवान बुद्धाच्या. त्या मूर्त्याला त्याने काय केलं, प्रत्येक मूर्तीला लिपस्टिक लावून दिली त्या मनोवाद्यांनी. म्हणजे सांगासाठी की ह्या बुद्धाच्या मूर्त्या नाही, टिकल्या लावून दिल्या, पूर्ण लिपस्टिक लावून दिली. म्हणजे यासाठी की बा ह्या बुद्धाच्या मूर्त्या नाही, ह्या आमच्या देवाच्या मूर्त्या. म्हणजे विचार करा हे लोक किती हदपर्यंत पडत आहे.
आम्ही आमचा हक मागत आहोत फक्त. कारण बिहार सरकार बौद्ध गयावर फक्त त्या एका मंदिरावर आपलं सरकार चालवत आहे, एका विहारावर. कारण ती बिहार नाही, ती विहार आहे. त्याला आम्ही बिहार म्हणतो की नाही. बुद्ध गया बिहार मध्ये आहे, ते ओरिजिनल बिहार नाही, बिहार आहे. बिहार म्हणजे तिकडचे जे बिहारी लोक आहे ना, त्याला वी येत नाही, बी म्हणतात. ते विशुद्धानंद म्हणायचं असेल तर ते विशुद्धानंद म्हणतात, विशाल म्हणायचं असेल तर ते विशाल म्हणतात. त्यांना विशाल येत नाही म्हणून त्यांनी बिहारला बिहार करून टाकलं. ओरिजिनल ते बिहार नाही, बिहार आहे. काय आहे, काय आहे, बिहार. आज आमचे मनुवादी तिथं कब्जा करून बसले, नागोबासारखे फणा लावून बसले आमच्या बुद्ध विहाराला. आम्ही आमचं बुद्ध विहार मागतो. बरोबर. तुम्ही विचार करा, राम मंदिर झालं अयोध्यामध्ये, कोणाकोणाला माहित आहे? राम मंदिर बांधलं, बरोबर, बिलकुल बरोबर आहे. माझ्या सर्व हिंदू लोकांना शुभेच्छा. राम मंदिर झालं पाहिजे, कारण आम्हालाही वाटते. जय भीम, जय भीम, जय भीम. भीमाच्या वाघींना मला 100 रुपये दिले. आम्हालाही असं वाटतं की आमचं बुद्ध विहार झालं पाहिजे, बरोबर की नाही? तुम्हाला का वाटू नाही तुमचं राम मंदिर झालं पाहिजे म्हणून? बिलकुल माझ्या हिंदू लोकांना शुभेच्छा. पण एक लक्षात घ्या, सर्व उठतात आणि म्हणतात की नरेंद्र मोदीनं विहार बांधलं. जय भीम, जय भीम, जय भीम. सर्व म्हणतात नरेंद्र मोदीनं विहार बांधलं, नरेंद्र मोदीनं विहार बांधलं. जय भीम, जय भीम. मंदिर, जय भीम. राम मंदिर बांधलं. वेगवेगळा कार्यक्रम घेतला होता, बरोबर आहे. आता आठवलं मला. बाई नंतर काढू ना, चिमणे फुटून नंतर काढू. 100 रुपये दिले माझ्या चिमणीनं. आमचं विहार बांधलं, त्यांनी त्यांचं मंदिर बांधलं. आम्हाला वाटते आमचं विहार बांधलं पाहिजे, त्यांनाही वाटते त्यांचं मंदिर बांधलं पाहिजे. बिलकुल बिंदास बांधा, माझं काहीच म्हणणं नाही आहे. हो. पण सगळे लोक म्हणतात नरेंद्र मोदीनं राम मंदिर बांधलं, नरेंद्र मोदीनं राम मंदिर बांधलं. तुम्ही सांगा मला, नरेंद्र मोदीनं का आपल्या बापाची शेती विकून राम मंदिर बांधलं का? सोयाबीन सोंगायला गेलं. सांगा आता, विचार करा तुम्ही. राम मंदिरामध्ये प्रत्येक भारतीयांचा खून पसीना शामिल आहे. कसा शामिल आहे मी तुम्हाला सांगते. काल सिलेंडरचे भाव काय होते, आज सिलेंडरचे भाव काय आहे. काल पेट्रोलचे भाव काय होते, आज पेट्रोलचे भाव काय आहे. आणि आम्ही जे जीएसटी भरतो ते कुठं जाते? म्हणून राम मंदिरामध्ये एकाचा कोणाचा श्रेय नाही, तर पूर्ण भारतीयांचा त्याच्यामध्ये खून पसीना शामिल आहे. आणि ते म्हणतात नरेंद्र मोदींना राम मंदिर बांधायला परमिशन दिलं, नरेंद्र मोदींना राम मंदिर बांधलं. विचार करा तुम्ही. कारण राम मंदिर तिथं उखाणन झालं, तिथं फक्त आणि फक्त बुद्धाचे अवशेष निघाले. कुठं? अयोध्यामध्ये फक्त बुद्धाचे अवशेष निघाले. तरी सुद्धा सुप्रीम कोर्टानं हिंदू लोकांच्या भावना बघून तिथं आदेश दिला की तिथं राम मंदिर झालं पाहिजे. बरोबर. तुम्हाला माहित नसेल तर रेकॉर्ड करून घ्या, ही माहिती तुम्हाला कुठं ऐकायला मिळणार नाही. तिथं हे राम मंदिर झालं पाहिजे म्हणून सुप्रीम कोर्टानं आदेश दिली. एक सांगा मला, सुप्रीम कोर्ट कोणापासून आहे? संविधानापासून. सुप्रीम कोर्ट कोणापासून आहे? सुप्रीम कोर्ट कोणापासून आहे? बोलत जा माय मावल्यानो, माय भावांनो, सांगा रे, सुप्रीम कोर्ट कोणापासून आहे? संविधानापासून ना. मग आवाज येऊ दे ना तोंडातून, का तोंड शिवली का तुमचे? सुप्रीम कोर्ट कोणापासून आहे? संविधान कोणापासून आहे? विचार करा तुम्ही. बाबासाहेब नसतं तर संविधान नसतं, संविधान नसतं तर सुप्रीम कोर्ट नसतं, सुप्रीम कोर्ट नसतं तर काय याच्या बापानं आदेश दिला असता का राम मंदिर बांधण्याचा? म्हणून विचार करा तुम्ही. राम मंदिराला खरा श्रेय जर कोणाचा असेल तर ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा श्रेय आहे. कारण जेव्हा बाबासाहेब संविधान लिहित होते, पंजाबराव देशमुख बाबासाहेबांकडे आले की बाबासाहेब मराठा लोकांसाठी तुम्ही काहीतरी या संविधानामध्ये टाका, हे म्हणण्यासाठी आले. पण बाबासाहेब बोलले, पंजाबराव बसून बसून माझे पाय दुखत आहे. क्या बात आहे माय. जय भीम. माझ्या मायने 100 रुपयाची भेट दिली, मला खूप खूप धन्यवाद. यानंतर माय मी रमाई घालणार आहोत. पंजाबराव देशमुख बाबासाहेबांकडे गेले की मराठा लोकांसाठी काहीतरी तुम्ही आरक्षण मध्ये टाका संविधानामध्ये. पण बाबासाहेब बोलले, पंजाबराव बसून बसून माझे पाय दुखत आहे, मी हे संविधान लिहिले, याच्यावर नजर टाका, मी जरा एक फेरे फटका मारून येतो. बाबासाहेब चक्कर मारायला गेले. पंजाबराव देशमुखांना संविधान वाचलं. पंजाबराव देशमुखांच्या डोळ्यात पाणी आलं. पंजाबराव बोलले, बाबासाहेब खरंच तुम्ही महान आहात. मी तुमच्यापाशी सांगायला मागायला आलो होतो की मराठा लोकांसाठी तुम्ही याच्यात काहीतरी टाका, पण मी जेवढं मागायला आलो होतो त्याच्या डबल तुम्ही मराठा लोकांसाठी आरक्षण संविधानामध्ये टाकलं. खरंच बाबासाहेब तुम्ही महान आहात. जेव्हा बाबासाहेब जिवंत होते तेव्हा बाबासाहेब बोलले मराठा लोकांना, तुम्ही आरक्षण घ्या, जेव्हा तुम्हाला आरक्षणाची गरज पडेल तेव्हा मी जिवंत नसेल. आणि तसंच झालं. जेव्हा मराठा लोकांना आरक्षणाची गरज पडली तेव्हा बाबासाहेब जिवंत नव्हते, म्हणून आज तुम्हाला मोर्चे काढायची गरज पडली. तरी सुद्धा हा बहुजन समाज पूर्ण मराठा लोकांच्या मागे आहे.
आहे की मराठा लोकांना आरक्षण भेटलं पाहिजे, त्यांना का आरक्षण भेटू नये? आमच्या बापाचा कायदा आहे, आम्हाला असं वाटतं की तुम्हाला आरक्षण भेटलं पाहिजे, पण उगीच काड्या घालू नका. हमें नहीं तो किसी और को भी नहीं, हमको आरक्षण नहीं मिला तो तुम्हारा भी छीन लेंगे, या फालतूच्या गोष्टी करू नका. मागे ते अण्णा हजारे म्हणे आरक्षण फक्त 10 आरक्षणाने देशाचे तुकडे होतील म्हणे, आणि तो लोकमत पेपरचा संपादक म्हणे आरक्षण फक्त 10 वर्ष म्हणे. ते हार्दिक पटेल 25 वर्षाचा पिल्लू म्हणे आरक्षण हमें नहीं तो किसी और को भी नहीं म्हणे. आरक्षण का पिक्चरची हिरोईन होय का? पिक्चर मध्ये ऐकतो आम्ही विलन म्हणते तू मेरी नहीं तो किसी और की भी नहीं हो सकती. आरक्षण का हिरोईन होय का? कारण आरक्षण आमचा श्वास आहे, आरक्षण आमचा घास आहे, आरक्षण आमचं ताट आहे, आणि त्या ताटात जर कोणी झैर घालवण्याचं काम करत असेल तर बाबासाहेबांची बसलेली औलाद त्यांना फार चौकात झैर पाडल्याशिवाय राहतील नाही. म्हणून म्हणायचं की घे महाराज आरक्षण घे. तुम्हाला जर आरक्षण रद्द करायचं असेल तर बिंदास आरक्षण रद्द करा, पण या देशातलं सोनं चांदी पैसा जमीन जुमला सर्व एक करा आणि भागीला लोकसंख्या करा आणि करा मग आरक्षण रद्द. म्हणून म्हणायचं घे महाराज आरक्षण घे. तुझी प्रॉपर्टी आम्हाला दे, आमची प्रॉपर्टी तू घे, मग घे. मग घे, कुठे घे, कवा घे, डोंगराला घे, अंधारात घे, उजेडात घे, पण घे. घे महाराज आरक्षण घे. धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली वापरल्या जात होते आमच्या माय बहिणी. धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली वापर